आता हे व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटले तर आपण काय जबाबदार नाही. त्यामुळे व्हिडिओ जरा स्वतःच्या रिस्कवरच बघा बरं काय. काल आपण जे हातकलीला चिंचा काढून आणलेल्या त्या काय पुरल्यात म्हणताना चालतो टाकोड्याला आणि आम्ही इथे याचे दाजीन झाडावर चढून ढिगभर चिंचा आपल्याला जुळणा करून आधीच ठेवली. सगळं आपलं गाडीवर घातलं आणि डायरेक्ट आलो दाजींच्या घरापाशी. आता आल्यासारखं म्हटलं 10-15 मिनिटं बसायचं आणि मग डायरेक्ट इथनच निघायचं कोल्हापूर. थोडा वेळ आपल्या दाजींच्या घरात बसलो आणि डायरेक्ट गाडीचं स्टार्टर मार 80 ते 5 घालून डायरेक्ट आलो बघा घरापाशी. आता एवढं पिशवीवर चिंचा घेऊन आले आणि मी गप बसतो. जरा म्हटलं तर बारीक मध्ये दाट्या द्यायचा हे पण खाऊन चालत नाही तर दाता आमच्या चिंचा खात्याला बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असणार आहे ही मात्र गोष्ट 100% खरी. चिंचेचा पडशा पाडला आणि इकडे तिकडे बिन बघता तासाभरात आलो कोल्हापूर. चिंचेचं पार्सल तेवढं रावल्याच्या घरात टाकलं आणि आमच्या पप्पाला होम थिएटर घ्यायला बाहेर पडलं. आता इथं होम थिएटर घ्यायचं कारण असं आहे भावनी मॅन्युफॅक्चर यांचं स्वतःच आहे. तुम्हाला पाहिजे ते हिशोबानं पाहिजे तसलं होम थिएटर भावनी तयार करून देते. आपल्या ऑर्डर आधीच दिल्यामुळे आपलं हत्यार सगळं तयारच होतं. त्यामुळे सगळं पार्सल आपलं गोळा केलं आणि इकडे तिकडे बिन बघता डायरेक्ट घरात येऊन आपला सेटअप 0 मिनिटात जोडून घेतला. ट्रॅक लावते व्हाईट बोलून साऊंडची सिस्टीम आहे की नाही. होम थिएटरचा नुसता जुगाड लावलेला हात तर विभाग म्हणला मी तुझ्या खांद्यावर बसणार. बारक्या पोरगासारखं ह्याच्यावर 5 मिनिटं खेळ रावल्याला म्हणलं आता परतीचा प्रवास आपला चालू करायला. कारण काय आपलं नेहमीचे जो पावसा पाण्याचे दिवस आहेत भिजले तर कापड वाळत नाही. चला भावानं भेटूया आता लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जाता तुमच्या भावाला फॉलो करा.